मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या ज्यांच्या हातामध्ये होत्या तिजोरीच्या, ते यशवंत जाधव किंवा रवींद्र वायकर, त्याआधी सरवणकर, हे सगळे महापालिकेतले सुभेदार ज्यांनी महापालिकेची लूट केली, ते सगळे आज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. आपण पाहिलं असेल, ते सगळे यशवंत जाधव यांच्यावरती ईडी इन्कम टॅक्सचे रेड्स पडल्या त्याच कारणांमुळे, त्यानंतर रवींद्र वायकर यांच्यावरती काही कारवाया झाल्या, ते घाबरून बीजेपीत गेले. हे सगळे मुंबई महानगरपालिकेचे लाभार्थी होते. आणि या प्रकरणात हा मुलुंडचा नागडा पोपटलाल किंवा अन्य सगळे लोक जे आहेत भाजपचे, त्यांनी शिवसेनेला वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न. पण मी इतकंच सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या ताब्याच्या महानगरपालिका होत्या किंवा आहेत, त्याच्यामध्ये नाशिकची महानगरपालिका ही सगळ्यात महत्वाची महानगरपालिका. नाशिकला एक फक्त राजकीय नाही तर धार्मिक सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा एक महत्व आहे. त्या नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असल्यापासून ज्या प्रकारे लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे, त्याचा कोणी आतापर्यंत विचार केला नाही किंवा त्याची कोणी माहिती समोर घेतली नाही. मी आज मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय, फक्त मी तक्रार म्हणत नाही, कारण आता आचारसंहिता आहे. मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचारांबरोबर फिरतायत, वॉशिंग मशीन घेऊन फिरतायत. त्याच्यामुळे अशा अनेक वॉशिंग मशीन मध्ये लोक गेले आहेत, आता नवीन लोक टाकावे लागतील यानंतर. नाशिकच्या विकासासाठी, नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी मी नाशिक शहर दत्तक घेतो, अशी घोषणा 2017 साली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना केली. लोकांना वाटलं नाशिकचा आता काय वैभव, भर पडेल, भरभराट होईल, विकास होईल. पण 5 वर्षाच्या सत्ता काळात नाशिक शहराचा विकास होण्याऐवजी महापालिकेच्या तिजोरीची पूर्णपणे कशी लूट झाली, त्याचं हे फक्त आत्ता एक प्रकरण मी समोर देतो. 2020-2022 या काळात शहराच्या विकासासाठी आरक्षित जमिनीच्या संपादनाची गरज आहे असा भास निर्माण केला. आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागात 175 कोटी रुपयाची भूसंपादनाची कार्यवाही करण्याची परवानगी दिली. त्याच्यामध्ये महापालिकेचं आर्थिक हित जपलं जावं आणि जेवढी जमीन आवश्यक आहे तेवढीच जमिनीचं भूसंपादन करावं, अशा सूचना होत्या. पण नगरविकास खात्याचे तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे होते, लक्षात घ्या. आणि नगरविकास खात्याच्या ह्या नेतृत्वानं नाशिक मधली आपली जी बिल्डर लॉबी आहे त्यांचा फायदा व्हावा म्हणून 157 कोटी रुपयांची परवानगी असताना सुद्धा महापालिकेचं प्रशासन, तिकडले भाजपचे पदाधिकारी आणि आपल्या मर्जीतले बिल्डर यांच्या लाभासाठी 800 कोटी रुपयांचे भूसंपादन केलं. याची गरज नाही. आणि हे 800 कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात घातले. 800 कोटी रुपये हा लहान आकडा नाहीये. शासनाने ठरवून दिलेले जे प्राधान्यक्रम होते जागा ताब्यात घेण्यासाठी, त्या कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही आणि साधारण 800 कोटी रुपये आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना दिले. म्हणजे त्यातले काही बिल्डर काल मुख्यमंत्र्यांबरोबर व्यासपीठावर फोटो आहेत त्यातले काही बिल्डर हे काल मुख्यमंत्री जे गेले त्यांच्याबरोबर हे मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडलं बसल्याचे ठक्कर नावाचे बिल्डर. हे कसं आहे की काही बिल्डरांनी त्या काळाला जमिनी विकत घेतल्या, बरं का, शेतकरी नसतानाही जमिनी विकत घेतल्या आणि नंतर त्या जमिनी एका महिन्यामध्ये 5 पटीनं वाढवून त्या बिल्डरांनी महापालिकेकडून कोट्यावधी रुपये घेतले. अशी 27 प्रकरणं आहेत.
ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।